So I'm going to start now. First of all, मला असं hope you all are safe in this quarantine आणि सेक्युलर आर्ट मुवमेंट च्या पेजमधून मला तुमच्याशी या विषयावरती बोलण्यासाठी हा स्टेज उपलब्ध करून दिल्याबद्दल मी प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळे सर आणि आपला मित्र कलाकार मित्र प्रभाकर कांबळे याचे धन्यवाद मानू इच्छिते. तसेच माझा नवरा विक्रांत याने सुद्धा मला या गोष्टीसाठी पुश केलं की प्लीज टॉक ऑन दिस सब्जेक्ट. सो थँक यू टू हिम ऑल्सो. तसेच आत्ता मी तुमच्याशी फेसबुक लाईव्ह तर्फे तुमच्याशी बोलते एक मुलगी असून, आणि हे सगळं तेव्हा सगळ्या गोष्टी करण्यात आल्या किंवा त्याच्यासाठी लढा उभारण्यात आला तो डॉक्टर आंबेडकर किंवा जे आपले महर्षी आहेत ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आम्ही तुमच्यासमोर आता आमचे म्हणणं मांडू शकतो. आम्ही जे काही करतोय त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. सो त्यांना सुद्धा मी वंदन करते. स्टार्टिंग विथ माय टॉपिक. सो माझं नाव सिद्धी जाधव आणि आता BC. Current, I'm a graphic designer and serving in this industry from last 10 years. तसा म्हणजे बॅकग्राऊंड ग्राफिक डिझायनरचा असला त्यामुळे 10 वर्षापासून या सगळ्या गोष्टीमध्ये आहे. बट इन ॲट दी अदर हँड एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ॲज अ कलाकार, कारण कलाकार जे बघू शकतो तो बाकी कोणी म्हणजे सामान्य माणसाला बघताना थोडा वेळ लागेल, पण कलाकाराला त्या गोष्टी लगेच जाणवू शकतात. सो त्यामुळे ज्या गोष्टी मला जाणवत होत्या, ज्या गोष्टी मला नेहमी सतवत असायच्या, त्या गोष्टी मी कशा माझ्या कलेद्वारे मांडू शकेल याचा मी नेहमी विचार करायची. आणि त्यामुळे हिजड्यांवरती हा सगळा प्रवास माझा सुरू झाला. आता हा प्रवास सुरू कसा झाला किंवा ही गोष्ट कुठून कशी सुरू झाली. सो जेव्हा मी सो आय वॉज इन सोफिया पॉलिटेक्निक आणि त्याच्यामुळे त्यावेळेला अप्लाइड आर्ट असता, म्हणजे मी आय वॉज इन अप्लाइड आर्ट, त्यामुळे कॅम्पेन होतं आणि कॅम्पेनसाठी काहीतरी युनिक सब्जेक्ट नेहमीच एक हे असते की युनिक सब्जेक्ट काहीतरी पाहिजे. आणि युनिक सब्जेक्टसाठी ती गोष्ट माझ्या डोक्यामध्ये सारखी चालत असायची की काय कोणत्या सब्जेक्टवरती मी काम करू शकेल. आणि ॲट द सेम मोमेंट मी तेव्हा रहेजा स्कूल ऑफ आर्टच्या ॲन्युअल फंक्शनला होती आणि ॲन्युअल फंक्शनमध्ये दीज बॉईज वर ड्रेस्ड इन गर्ल्स क्लोथ्स आणि नन ऑफ देम वर शेव्ड. आणि त्यांनी तसेच दाढी मिशी या सगळ्या गोष्टी तशाच त्यांनी त्या ह्याच्यावरती डान्स परफॉर्मन्स केलेला आणि दे वर लुकिंग व्हेरी अगली. आणि दॅट ट्रिगर्ड मी की अरे म्हणजे मग हिजडे कसे स्वतःला ब्युटिफाय करत असतील, कारण की नुकताच त्यांचा त्यावेळेला लॅक्मे फॅशन शो झाला होता अँड आय वॉज अमेज्ड विथ देअर अपिअरन्स. सो दॅट ट्रिगर्ड मी फॉर दिस सब्जेक्ट ऑफ हिजड्यांसाठी ब्युटी पार्लर. आणि आय वॉज लाईक की मे बी असू शकतं हिजड्यांसाठी ब्युटी पार्लर. दॅट टाइम आय फेल्ट इट कुड बी अ हायपोथेटिकल प्रोजेक्ट की असू शकेल नसेल, आय डोंट नो. And then I presented this subject to my faculty. That time I had Meenal ma'am. Now she is a principal of Sophia Polytechnic, and Uday sir. So when I presented this subject, they was very happy and they pushed me for this subject to like. They were like, yes, definitely you should do it. हा research based याच्यावरती काम कर. खूप चांगला होईल. वेगळ्या इन्साइट्स तुला मिळतील याच्यातून. So they were the one who like found the courage in me and they pushed me to do that. आणि त्याच्यानंतर मी हा सब्जेक्ट रिसर्च बेस करायचा विचार केला. वेन आय स्टार्टेड वर्किंग ऑन दिस सब्जेक्ट म्हणजे मला तेव्हा असं वाटलं की ओ वाव, म्हणजे मी फोन उचलला आणि मला माझ्यासाठी हिजडे असे सगळे म्हणजे इट्स रेडी फॉर मी टू लाईक गो अँड मीट.
पण असा काही प्रकार नव्हता. मला माहिती नव्हतं की मी कुठून यांचा शोध लावणार आहे, कुठून यांना मी भेटणार आहे, मला काहीच माहिती नव्हतं. आणि दॅट ट्रिगर्ड मी की ओके, आय लिव्ह इन अ सोसायटी किंवा आय एम सराउंडेड विथ अ सेफर बॅकग्राऊंड. आणि ॲज आय कम फ्रॉम हिंदू मराठा कम्युनिटी, आणि त्याच्यामध्ये माझ्या म्हणजे दॅट्स नॉट म्हणजे एक एक सेफ बॅकग्राऊंड, एक सेफ नेहमी वातावरण राहत आलेलं आहे. आणि त्यामुळे मला तो नेहमी एक या ज्या ग्राउंड रियालिटीज ज्या आहेत त्या रियालिटीज कधीच समोर आलेल्या नव्हत्या किंवा त्या आणून जाणवू दिल्या सुद्धा नाहीत आपल्या आई वडिलांनी. त्यामुळे विच वॉज गुड ऑल्सो अँड विच वॉज shocking for me when I visited, like when I thought of doing this project. Then जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा जवळपासच्या नातेवाईकांमध्ये किंवा फ्रेंड्समध्ये याच्याशी रिलेटेड कोणालाच काही माहिती नव्हतं की मी कुठून कॉन्टॅक्ट जमवणार आहे किंवा मी कसं कोणाला भेटणार आहे. That time, one of our close friend and relative, Jagdish Dada, I really want to thank him. कारण की तेव्हा like he was the person, he was the फॉरेस्ट ऑफिसर इन चार्ज ऑफ नॅशनल पार्क. आणि त्यांनी मला याच्यामध्ये मदत केली. त्यांच्या थ्रू आम्ही बोरिवलीला दौलत नगर म्हणून आहे, तिथे हिजड्यांची वस्ती आहे, तर तिथे आम्ही गेलो. तिथे बऱ्याचशा हिजड्यांना भेटलो. अँड दॅट ॲट दॅट मोमेंट I got introduced to the reality. Before that, I was pictured in a very like simple and oh wow, the society which we belong to is very like it's very nice. It's very, the world is so good. Everything is so nice. But when I saw the reality on ground, that opened my eyes. It was like मतलब मला स्वतःला ॲज अ सोसायटीचा भाग असल्याची लाज वाटायला लागली की हाऊ डज दी पीपल लिव्ह. किंवा आपण हिजड्यांच्या अस्तित्वावरतीच क्वेश्चन्स अजूनही म्हणजे ते 10 वर्षा आधीचा होता प्रोजेक्ट, पण तरी सुद्धा आत्ताला मी बघते ते तरी सुद्धा परिस्थिती तीच आहे, काहीही बदललेलं नाहीये. देर आर थिंग्स चेंज इन देअर द वे दे बिहेव ऑर द वे they have developed themselves, पण सोसायटी म्हणून आपण कधी अजून काहीही चेंज झालेलं नाही आहोत. सो हा कॅम्पेन करत असताना खूप सारे किस्से झाले, खूप साऱ्या गोष्टी माझ्यासमोर नव्याने उलगडत होत्या. एक छोटासा किस्सा मला सांगायला आवडेल त्यावेळेला जो घडला होता. दॅट वॉज अ फर्स्ट इन्सिडेंट. आणि जेव्हा आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हा एक दौलत नगर मधली छोटी वस्ती, त्याच्यामध्ये छोटंसं घर 10x10चं. त्याच्यामध्ये गुरु जे होते त्यांना आम्ही भेटायला गेलेलो. शी वॉज लिव्हिंग विथ हर 4 चेलाज देअर. आणि जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा मी काही त्यांना क्वेश्चन विचारणार त्याच्या आधीच शी आस्क्ड मी की तेरे को पता हिजडा क्या होता है. अँड दॅट टाइम मला म्हणजे मी तेव्हा 22-21 इयर्सची असेल. अँड इट वॉज अ बिट थोडासा मला पण एक बॅकफूट झालं माझं. अँड आय वॉज लाईक की नो, आय डोंट नो. सो तिने दादांना बाहेर जायला सांगितलं. अँड बाहेर म्हणजे दादा पण थोडे घाबरलेले आणि त्यांना बाहेर जायला सांगितलं. आतून कडी लावली आणि ती आणि मी आम्ही दोघंच होतो घरामध्ये. अँड तिने पूर्ण कपडे काढले स्वतःचे आणि फिजिकली हिजडा काय असतो हे तिने मला तेव्हा दाखवलं. अँड इट वॉज शॉकिंग फॉर मी. म्हणजे त्यावेळेला हा धक्का माझ्यासाठी खूप वेगळा होता. मला माहिती नव्हतं की मी हे कसं, म्हणजे आय वॉज कम्प्लिटली ब्लँक. या सगळ्या गोष्टी पण असतात किंवा या सगळ्या गोष्टी समाजामध्ये आहेत. या सगळ्या गोष्टींकडे आपण नेहमी आपल्याला फॅमिलीमधून या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस कधीच कोणी देत नाही किंवा शिक्षणामधून या गोष्टींचा अवेअरनेस देत नाही. अँड दॅट वॉज द ग्राउंड रियालिटी विच गॉट हिट टू मी ॲट दॅट टाइम. आणि जरी कॅम्पेन तिथे संपलं असलं तरी त्यांच्याबद्दलची जी जागरूकता होती किंवा त्यांच्याबद्दल मला जे वाटत होतं की ओके,
हाऊ डज लाईक ज्या स्टोरीज मी ऐकल्या होत्या किंवा त्यांच्याबद्दल ज्या सगळ्या गोष्टी म्हणजे ते जसं सहन केलंय त्यांनी त्यांचं लाईफ लहानपणापासून ते आतापर्यंत, या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये सतत चालू होत्या. कॅम्पेन कम्प्लीट झालं अप्लाइड आर्टला, डिप्लोमा लास्ट इयरला, पण त्याच्यानंतर बराच काळ उलटून गेला तरी त्यांच्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये सतत होत्या. या काळानंतर, बऱ्याच काळानंतर माझं लग्न झालं. त्याच्यानंतर पुन्हा एक हळूहळू म्हणजे परत माझ्या डोक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नेहमी घुंगवत राहायच्या. तर नंतर मी आणि विक्रांत आम्ही वी डिसाइडेड की हाऊ वी कॅन लाईक with a small contribution of art how I can start this journey again. काहीतरी करायची इच्छा आहे, पण जॉब सांभाळत हाऊ आय एम गोइंग टू डू इट. आय वॉज लिटरली लाईक घर सांभाळा, जॉब सांभाळा प्लस हे. सो आय वॉज अ बिट, थोडासा मी थ्रिल्ड होती की कसं मी करणार आहे, बट आय वॉज दॅट एनकरेजमेंट नेहमी एक असायची की नो आय विल डू इट, आय वॉन्ट टू डू समथिंग फॉर देम. I want to like show their realities in front of the world. ज्या पद्धतीने ज्या बॅकग्राऊंड्स मधून ते येत आहेत, ज्या पद्धतीने ते स्वतःला आत्ताच्या काळामध्ये डेव्हलप करतायत. सो इट वॉज नेसेसरी फॉर मी टू डू दॅट. सो आय स्टार्टेड वर्किंग ऑन इट. ॲट द मेन वाईल मला CCRT जी कल्चरल सेंटरची जी फेलोशिप आहे ती सुद्धा मिळाली फोटोग्राफीसाठी, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. आणि दॅट पुश्ड मी, दॅट गिव्ह मी अ बूस्ट अगेन की नो डेफिनेटली नाव आय हॅव टू डू दिस. आणि हा मला रिसर्च बेसच प्रोजेक्ट करायचा. इट शुडंट बी लाईक की मी त्यांच्याकडे गेली आणि क्लिक केला आणि आली. नो, आय वॉन्ट टू अंडरस्टँड देअर स्टोरीज, आय वॉन्ट टू अंडरस्टँड देअर बॅकग्राऊंड, बिकॉज ईच अँड एव्हरी person has a different story, each and person has a different journey. So I wanted to capture that. Now coming to the point of what is hijra. Everyone has this question, what is hijra? Hijra is a na male na female, आणि they born as a male, but त्यांचं मन, त्यांना वाटणाऱ्या फिलिंग्स या सगळ्या मुलींसारख्या असतात. त्यांना लिपस्टिक लावावीशी वाटते, त्यांना कपडे मुलींसारखे घालावेसे वाटतात, नटावंसं वाटतं, बोलावंसं मुलींसारखं वाटतं. सो ऑल दीज वर थिंग्स विच दे रिअली एन्जॉय डुईंग इट. आणि जेव्हा 2014 मध्ये नालसा जजमेंट सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने पास केलं, त्याच्यामध्ये त्यांना भारताच्या मी म्हणेल कागदपत्रावरती ॲज अ थर्ड जेंडर म्हणून ओळख मिळाली. सो दॅट वॉज लाईक 2014 मध्ये त्यांना ते फक्त एक ओळख मिळाली जी आता जो आपण फॉर्म मध्ये बघतो की ओके मेल, फिमेल अँड ट्रान्स, म्हणजे थर्ड पर्सन जे काय असेल ते अदर्स. सो अदर्स कॉलम वॉज इंट्रोड्यूस दॅट टाइम. त्याच्या आधी कुठलाही असा कॉलम किंवा कुठलाही असा कनेक्शन, म्हणजे त्यांच्या अस्तित्वाशी रिलेटेड काहीही ओळख नव्हती. जरी तो पास झाला कायदा, तरी आतापर्यंत 2014 नंतर सरकार बदललं, त्यामुळे ती गोष्ट कागदोपत्रीच राहिलेली आहे काही गोष्टींमध्ये. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या ज्या होणार होत्या त्या सध्याला थांबल्या आहेत. अजूनही त्यांच्याशी रिलेटेड काही गोष्टी झालेल्या नाही आहेत. म्हणजे जेव्हा मी गौरी सावंत किंवा दिशा पिंकी शेख यांचे लेक्चर्स ऐकते किंवा त्यांच्या युट्यूबवरती ज्या गोष्टी म्हणजे व्हिडिओज ऐकते, दॅट टाइम आय रिअलाइज की म्हणजे ते नेहमी बोलतात की आम्ही फक्त 6 वर्षांचेच आहोत, कारण की आम्हाला आत्ताचं कागदोपत्री एक हे मिळालेलं आहे की ओके यू आर रिकॉग्नाइज्ड ॲज अ ट्रान्सजेंडर इन इंडिया फ्रॉम 2014. सो अजून त्यांच्या पुढे खूप गोष्टी आहेत ज्या घडणार आहेत, कारण की त्या अजूनही बाल्यावस्थेत आहेत, आय वुड से. नाऊ कमिंग टू दी टॉपिक ऑफ व्हॉट इज हिजडा. आणि कसं म्हणजे हाऊ लाईक जरी ते मेल बॉडीमध्ये जन्माला आलेले असतात तरी त्यांना त्या सगळ्या गोष्टी खूप अट्रॅक्ट करत असतात. मुलीचा
पेहराव किंवा मुली कशा वागतात, मुलींसारखं राहणं, आणि ते त्या त्या पुरुषी शरीरामध्ये त्या जखडलेल्या असतात. त्यांना त्यांना फ्री व्हायचं असतं. आणि अ, त्यांना जसं त्यांना वाटतंय आतून, मनापासून. आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी सिंपल आहेत. आपण मुलगी आहोत, मुलीसारखे वागतो. आपण पुरुष आहोत, पुरुषासारखे वागतो. पण त्यांच्यासाठी इट वॉज अ डिफरंट वॉर. आणि हा वॉर असतो तो समाजामधला आणि स्वतःमधला. कारण समाजाने एक चौकट आखून दिली आहे की जर तू मुलगा म्हणून जन्माला आलायस तर तुला मुलासारखंच वागायचंय. जरी तुला आतल्या फिलिंग्स काही असतील तरी त्याचा आणि समाजाचा काही कनेक्शन नाहीये. आणि ही पुरुषप्रधान संस्कृती आपल्याला नेहमीच डावलत आली आहे आणि त्यांना सुद्धा याचा खूप त्रास झालेला आहे. प्रत्येकाच्या स्टोरीजमध्ये या गोष्टी समोर उल्लेखाने आलेल्या आहेत की वेन देवर लाईक 14 किंवा 13 वर्षांचे असताना त्यांना घर सोडावं लागलंय. कारण की लहानपणापासून ते नॉर्मल वागत असतात आणि हळूहळू जसा त्यांच्यामध्ये बदल होत जातो तसा त्यांना घरातून ऍक्सेप्टन्स नाही मिळत. घरातूनच काय, इवन आजूबाजूला सोसायटीमधून सुद्धा लाईक नेबर्स ऑल्सो स्टार्टेड कॉलिंग दॅम, टीजिंग दॅम, किंवा चिडवायला लागतात, ज्या पद्धतीने त्यांच्याशी वागायला लागतात त्या गोष्टी खूप बॉदर करायला लागतात, त्यांच्या मनावरती परिणाम व्हायला लागतो. जस्ट इमॅजिन की जेव्हा तुम्ही 14 आणि 13 वर्षाचे असता तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी घडत असतात. तुम्ही एक लहान म्हणजे एक एक यंग एज, टीन एज मधून जात असता आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींमधून जेव्हा खूप साऱ्या गोष्टी समाजामधून, फॅमिलीमधून ऐकायला मिळतात तेव्हा तुमची मानसिक स्थिती किती खाली जात असेल. आणि हे सगळ्या गोष्टी होत असताना त्यांना कळत नाही काय करावं. कोणी म्हणजे कन्सल्टेशन काहीच नसतं, कोणाकडूनच काही अपेक्षा नसते की हाऊ दे आर गोइंग टू सर्वाईव्ह, काय त्यांचं पुढे फ्युचर असणार आहे, पुढे काय होणार आहे. त्यांना हेही माहिती नसतं की ओके मी हिजडा आहे. कारण याही गोष्टी त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्यापासून अलिप्तच असतात की ओके म्हणजे असंही काही असेल किंवा मी या शरीरात आहे तर आणि माझ्या फिलिंग्स अशा आहेत तर मी म्हणजे माझा अपिअरन्स हा असू शकतो समाजातला. सो दॅट इज ऑल्सो नॉट एट ऑल, दे आर नॉट अवेअर ऑफ दॅट. सो खूप साऱ्या या सगळ्या गोष्टींमधून खूप वेळा ते मानसिक रित्या खचले जातात आणि आत्महत्येचा प्रयत्न करतात. मनातलं द्वंद्व लपवू शकत नाहीत, ज्या गोष्टी समाजामध्ये घडतायत आणि ज्या गोष्टी त्यांच्या शरीरामध्ये घडतायत. त्यामुळे त्यांना ह्या सगळ्यामधून बाहेर पडायचं असतं अँड देन दे डिसाइड टू गो आउट ऑफ देअर हाऊस. निघून जायचा विचार करतात कारण की त्यांना दुसरा काहीच ऑप्शन नसतो. त्यामुळे हळूहळू ह्या सगळ्या गोष्टींमधून ते बाहेर पडतात आणि कुठे जायचं काहींना माहिती असतं, काहींना माहिती नसतं कुठे जायचंय, कोणाला भेटायचंय. आणि त्याच्यातून ते हळूहळू हिजडा कम्युनिटीला जाऊन भेटतात किंवा ज्या काही त्यांच्या प्रोसिजर्स आहेत त्या सगळ्या त्यांना ॲज अ कम्युनिटी म्हणून फॉलो करायला लागतात. जस्ट इमॅजिन 12 आणि 13 वर्षाचे असताना त्यांना घर सोडावं लागतं. आपण तेव्हा एका कुकूनमध्ये असतो, एका अशा बाल्यावस्थेत असतो जेव्हा आपल्याला या सगळ्याची म्हणजे एक सामर्थ्य असायला पाहिजे आपल्या फॅमिलीमधून, आपल्या समाजामधून. त्यावेळेला त्यांना या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात जस्ट बिकॉज लोक त्यांना नाही समजून घेत त्यांच्या मनातल्या परिस्थितीला आणि बाहेरच्या परिस्थितीला. सो या सगळ्या ह्याच्यात हळूहळू ते हिजडा कम्युनिटीला जाऊन भेटतात. नंतर त्यांचं तिथे नवीन आयुष्य सुरू होतं. त्याच्यामध्ये त्यांच्या परंपरा आहेत, गुरु आणि चेला. त्यामुळे त्यांना त्या फॉलो करायला लागतात. दीज आर द रिच्युअल्स विच दे हॅव टू फॉलो इफ दे आर इन दॅट कम्युनिटी. देर आर मेनी traditions which they have आणि there are many I would say secrets जे त्यांना
समाजापुढे म्हणजे माझ्याशी सुद्धा बोलताना ते ओपनली बोलत नाहीत. दे हॅव अ कोती लँग्वेज. जेव्हा कधी त्यांना असं वाटतं की सिक्रेटली काहीतरी बोलायचंय आणि जे मला नाही समजायला हवं, दॅट टाइम दे यूज दॅट कोती लँग्वेज, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. सो या म्हणजे खूप सारे रिस्ट्रिक्शन्स त्यांना सुद्धा आहेत त्यांच्या कम्युनिटीमधून. त्यामुळे या सगळ्या रिस्ट्रिक्शन्स मधून ते स्वतःचं लाईफ घडवत असतात, विच इज रिअली लाईक एक एक गॉड ब्लेसिंग असेल असं मला वाटतं. कारण की आपल्याला म्हणजे मला सुद्धा जेव्हा मी त्यांच्या या सगळ्या गोष्टी पाहते तेव्हा मला खूप वेळा असं एक एन्करेजमेंट मिळते आयुष्य जगायला. कारण की एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून जर अशी माणसं जात असतील तर आपले प्रॉब्लेम्स खूप लहान आहेत. आणि वी शुड ऑल्सो ट्राय टू लाईक फाईट विथ एव्हरी सिच्युएशन इन लाईफ. सो इट इज इनक्रेडिबल. तसेच त्यांना शिक्षण 12-13 वर्षाचे असताना ते लोक घर सोडून जातात. त्यामुळे त्यांना शिक्षणापासून ते वंचित राहतात. शिक्षण नाही त्यामुळे त्यांना जॉब मिळत नाही. जॉब नाही त्यामुळे रोजचा पोटा पाण्याचा प्रश्न तरी ते कसे हे करणार आहेत. त्यामुळे त्यांना विदाऊट म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना भीक मागावी लागते. कारण की हा समाज तसा आहे. त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. जस्ट इमॅजिन की किती वाईट अवस्थेतून ते लोक नेहमी जात असतील, रोजचा दिवस घालवत असतील. त्यामुळे त्यांना मनाविरुद्ध भीक मागावी लागते. ट्रेनमध्ये, रस्त्यावरती बधाई किंवा या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. वेळ पडल्यास सेक्स वर्क सुद्धा ते लोक करतात. कारण की त्यांच्याकडे दुसरं पोटा पाण्यासाठी काहीही साधन नाहीये. त्यामुळे इट वॉज म्हणजे थोडा आहे हार्ट ब्रेकिंग, पण दॅट्स द रियालिटी. आणि बरेचदा म्हणजे आय मेट वन ऑफ द पर्सन. शी वॉज हर नेम इज प्रेमा, आणि शी इज अ डिप्लोमा होल्डर अँड शी ड्रीम्ड अबाउट डुईंग अ बीई. पण बीई करण्यासाठी तिला म्हणजे त्याच दरम्यान शी ओपनड हर सेक्शुअलिटी इन फ्रंट ऑफ द वर्ल्ड. आणि त्याच्यानंतर तिला बीई करता आलं नाही. दॅट ड्रीम रिमेंड ड्रीम. आणि आता तिला सध्याला फक्त टाळ्या वाजवूनच पैसे कमावे लागतात. कारण की ती डिप्लोमा होल्डर असून सुद्धा इंजिनिअरिंग मध्ये तिला जॉब नाहीये. सो दीज आर द रियालिटीज ऑफ द वर्ल्ड. आणि खूप म्हणजे ॲज अ सेकंड लाईक कॉन्ट्रास्ट मधलं जे आपण बोलू की आपण म्हणजे आपण या समाजामध्ये आहोत, त्या समाजाचा मी सुद्धा एक भाग आहे. आणि दॅट मेक्स मी फील शेमफुल अबाउट द वे वी बिहेव विथ दीज पीपल. आणि सो दॅट्स द जर्नी. कमिंग टू द पॉइंट ऑफ coming to the point of how I started this whole journey again. And so that's the background, a small background of Hijraz. And again, when I started this study on Hijraz and started doing this photography, it was a bit again it was a task. कारण अगेन 10 वर्षानंतर या सगळ्या गोष्टी मी सुरू करत होती. आणि मला म्हणजे पुन्हा कोणाला जाऊन भेटू, काय करू, कुठून सुरुवात करू. अँड देन प्रोफेशनली ऑल्सो यू आर अ ग्राफिक डिझायनर, यू हॅव दॅट ऑरा ऑफ की ओ वाव यू आर अ ग्राफिक डिझायनर. अँड देन यू आर गोईंग बॅक टू दीज ग्राउंड लेवल रियालिटीज. सो माझ्यासाठी थोडं हेजिटंट होतं. आणि आय वॉज लाईक की आता हे मी कसं सुरू करणार आहे पुन्हा, पण मला करायचं आहे. सो द ओनली पर्सन हू आय न्यू जे ह्या ग्राउंड लेवल रियालिटीज मध्ये सध्याला काम करतात किंवा त्यांच्या फोटोग्राफी थ्रू त्या सगळ्या गोष्टी ते मांडण्याचा प्रयत्न करतायत, ते आहेत पद्मश्री सुधारक कोल्वे सर. ही वॉज ऑलवेज बीन दीपस्तंभ माझ्यासाठी. कारण की मला नेहमी जेव्हा जेव्हा काहीतरी करायची इच्छा असते तेव्हा ते नेहमीच मार्गदर्शक असतात या सगळ्या गोष्टींमध्ये. सो हिज वर्क इज ऑलवेज बीन अ इन्स्पिरेशन फॉर मी.
सो अगेन लाईक त्यांनी या सगळ्यासाठी मला मदत करायची हे केली आणि तिथून पुन्हा माझा प्रवास सुरू झाला. त्यांनी मला एका व्यक्तीची ओळख करून दिली आणि त्या व्यक्तीने मला सांगितलं की ओके, असे असे जणे आहेत, आपण त्यांना भेटू, किंवा 2-3 जणांचे नंबर दिले. या सगळ्या प्रवासामध्ये पुन्हा माझ्याबरोबर विक्रांत माझ्या नेहमी सावलीसारखा असायचा. नॉट बिकॉज की त्यांची भीती आहे किंवा त्यांच्यापासून काही धोका आहे, पण त्याला सुद्धा या सगळ्यामधून खूप काही शिकायला मिळतं. ग्राउंड लेवल रियालिटीज बघायला मिळतात, विच इज म्हणजे खूप थोडा म्हणजे बरेचदा आपल्याला या सगळ्या गोष्टी नाही बघायला मिळत, आणि जर चान्स मिळतोय तर वाय नॉट. सो दॅट्स ऑल्सो अ व्हेरी गुड, म्हणजे मला नेहमी त्याचा बॅकिंग मिळत आलेला आहे, आणि ही इज ऑलवेज देअर विथ मी. त्यामुळे मी सुद्धा एक रिलॅक्स माइंडने काम करू शकते. नंतर जेव्हा त्यांना भेटण्यासाठी सुरुवात झाली, अपॉइंटमेंट्स मिळवण्याचा कार्यक्रम सुरू झाला, विच वॉज म्हणजे मला तेव्हा अजून जास्त टास्क तो वाटला, कारण की इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टू लाईक मेक देम अंडरस्टँड की काय तुम्ही करताय, त्याच्यातून काय म्हणजे तुमचं स्वार्थ आहे त्याच्यासाठी तुम्ही करताय, की काय आहे, म्हणजे हे सगळं या सगळं करून तुम्हाला काय मिळणार आहे, आणि का तुम्हाला त्यांची हेल्प हवी आहे. आणि लाईक इट वॉज नॉट जस्ट अ इंटरव्ह्यू, आणि मी तिथे त्यांच्या घरी जाण्याचा नेहमी ध्यास असायचा माझा, की मला तुमच्या घरी यायचंय, तुमच्याशी बोलायचंय, तुमच्या फॅमिलीशी बोलायचंय. अँड इट वॉज ऑलवेज बीन थोडासा एक एक हे असायचा की का, म्हणजे कशासाठी. आणि थोडा एक म्हणजे मी त्यांनाही दोष नाही देऊ शकत, कारण की यामध्ये त्यांचा अजिबात दोष नाहीये, कारण की वी ॲज अ सोसायटी वी ऑलवेज हॅव बिहेव्ड विथ दॅम लाईक दिस. जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपण त्यांना विचारतो, आणि जेव्हा गरज नसते तेव्हा लाथाडतो, आणि ही गोष्ट त्यांच्यासाठी काही नवीन नाहीये. त्यामुळे ते नेहमीच या सगळ्यापासून थोडेसे एक एका ह्याच्यामध्ये असायचे की का, म्हणजे कशासाठी. आणि खूप वेळा मला इंटरव्ह्यूसाठी अपॉइंटमेंट देताना किंवा भेटायला हे करताना ते लोक नेहमी मला आज नको, उद्या, उद्या नको, परवा, परवा नको, ओके नेक्स्ट नेक्स्ट महिन्यामध्ये, कारण की मी आता हे करते, उद्या मी ते करते. अँड इट वॉज ऑलवेज बीन अ थोडी स्लो प्रोसेस होती, आणि त्याच्यामध्ये त्यात मी जॉब सांभाळत करत असताना मला सॅटर्डे संडे हा 2च दिवसामध्ये मला या गोष्टी करायला मिळायच्या. प्लस कधी सुट्टी आली तर त्याच्यामध्ये माझा हा कार्यक्रम असायचा. त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा हा एक तारेवरची कसरत नेहमीच ठरत आली आहे. बट तरी सुद्धा एक म्हणजे मी म्हणेन निर्लज्ज होऊन मी नेहमी त्यांचा पाठलाग करायची, की ओके ठीक आहे, आज नाही उद्या. म्हणजे मला कुठेही त्यांना दुखवायचं नव्हतं या सगळ्यामध्ये, कारण की दे ऑलवेज गो विथ दिस, म्हणजे त्यांचा नेहमी असा एक मूड स्विंग्स असतात. कारण की ज्या पद्धतीने त्यांचा आजूबाजूचा बॅकग्राऊंड आहे, सराउंडिंग आहे, मला नेहमी त्यांच्यामध्ये हे करताना, त्यांच्याशी बोलताना विचार करून बोलायला लागायचं. सो दॅट दॅट यूज टू बी अ ऑलवेज, थोडा मला त्यांचा त्या गोष्टीचा भान ठेवून नेहमी त्यांच्याशी वागून बोलून माझं काम कसं मी त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतं हे हे करावं लागतं. सो कधी मी असं म्हणजे फारसं मनाला लावून घेतलं नाही, जेव्हा जेव्हा कधी या सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर घडल्या किंवा झाल्या. बट आतापर्यंत मी 10 ते 15 हिजड्यांना भेटली आहे 1 to 1, आणि त्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटली आहे, त्यांच्याशी संवाद साधला आहे, त्यांचे बॅकग्राऊंड्स आणि त्यांच्या अंडरस्टँडिंग समजून घेतलेले आहे. मुंबई आणि मुंबई जवळील म्हणजे ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी मी त्यांना भेटली आहे. आणि माझा ध्यास आहे की महाराष्ट्र आणि भारत असा असा कव्हर करायचा आहे मला या सगळ्या जर्नीमध्ये. सो आय होप हळूहळू का होईना, पण आय डेफिनेटली आय एम गोइंग टू डू दॅट. सो right now I'm going to start showing some of the photographs which I have clicked, and I will take you
through the stories also of them. आय होप तुम्हाला सगळ्यांना ऐकू येत असेल, आणि कारण मी एकटीच बोलते आणि काही रिस्पॉन्स समजत नाहीये त्यामुळे. ओके, सो नाव स्टार्टिंग विथ ज्या ज्या आता जर स्क्रीन तुम्ही बघत असाल तर एक ऑरा असलेली व्यक्ती आहे. नेम इज आय एम गोइंग टू, म्हणजे त्यांना मी शी म्हणून किंवा हर म्हणून संबोधणार आहे, कारण की हे त्यांना संबोधलेलं आवडतं. ती म्हणून त्यांना संबोधलेलं आवडतं, त्यामुळे मी त्यांना ती म्हणणार आहे. त्या आहेत श्री गुरुमा जतीन महाराज. घाटकोपर असलफा त्या राहतात त्यांच्या चेलांसोबत, आणि शी इज व्हेरी वेल क्वालिफाईड. ज्या पद्धतीने ती स्वतःला समाजामध्ये कॅरी करते, किंवा ज्या ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी तिच्या आयुष्यात चालल्या आहेत, शी इज अमेझिंग. राजकीय असो, सामाजिक असो, आध्यात्मिक असो, आर्थिक असो, अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये त्यांचा सखोल ज्ञान आहे. 2019 ची विधानसभा निवडणूक सुद्धा त्या घाटकोपर असलफा विभागातून लढल्या होत्या. शी इज अ प्रिस्ट ऑफ जोगती कम्युनिटी. आता हा जोगती कम्युनिटी हा काय प्रकार आहे, तर हिजड्यांमध्ये सुद्धा जोगती हा प्रकार खूप प्रचलित आहे. किन्नर आणि जोगती हा असा त्यांच्यामधला प्रकार सुद्धा नाविन्याने माझ्यासमोर आला. तेव्हा प्रचलित आला. तसेच वेर दे बिलीव, लाईक जोगती इज हा प्रकार खूप प्रचलित आहे महाराष्ट्रामध्ये, आणि वेर दे बिलीव दॅट दे बॉर्न ॲज अ हिजडा टू वर्शिप गॉड. ॲज दे वर्शिप गॉड, पीपल फ्रॉम द सोसायटी स्टार्टेड रिस्पेक्टिंग देम. म्हणजे अगदी देवाप्रमाणे त्यांना मानतात, जरी ते हिजडात असले तरी सुद्धा, आणि अगदी त्यांच्या पाया सुद्धा पडतात. त्यामुळे त्यांना हा रिस्पेक्ट खूप जवळचा वाटतो, खूप महत्वाचा वाटतो. सो दीज आर सम gods and deities which she had in her house. ती नेहमी त्यांचा पूजा करत असतात. जी यल्लमा देवीची परडी आहे ती त्यांची एक हे असते की त्यांची पूजा करायची, ती परडी घ्यायची आणि पैसे मागायचे, त्यामुळे लोक त्यांना रिस्पेक्टफुली पैसे सुद्धा देतात. यातूनच काही वेगवेगळ्या, म्हणजे जसं रणकी अमावस्या म्हणजेच हिजड्यांचे लग्न, मॅरेज ऑफ हिजडाज, हा सुद्धा इव्हेंट याच्या थ्रू आम्हाला पाहायला मिळाला. जिथे यल्लमा देवीची परडीची पूजा केली जाते. जळत्या निखाऱ्यावरून त्यांना चालावं लागतं. दिस वॉज ऑन अँड ऑन, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी या सगळ्यामध्ये मला समोर आल्या, विच आय स्पॉटेड. आणि पुन्हा म्हणजे जेव्हा मी या सगळ्या गोष्टी पाहिल्या, तेव्हा म्हणजे मला बिलीव्ह होत नव्हतं की आय एम इन 2000, लाईक 21st सेंचुरीमध्ये आपण आहोत, आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये अजूनही चालल्या आहेत. आणि हे कुठे लांब जायची गरज नव्हती. हे घाटकोपर, मुंबईमधील घाटकोपर असलफा या एरियामध्ये चाललेलं होतं. सो यामध्ये मी पुन्हा म्हणेल की समाजाचाच दोष आहे. कारण त्या परडी भरतात, देवाची उपासना करतात, त्यामुळे त्यांना 4 पैसे मिळतात. समाजामध्ये मानाने वागायला मिळतं फक्त देवाच्या भीतीमुळे, आणि या सर्वामुळे 21व्या शतकात देखील यांना या अंधश्रद्धेचा आधार घेऊन रूढी परंपरा सांभाळत आयुष्य चालवावं लागतंय. या सगळ्या गुंतागुंतीतून ते कधी बाहेर पडणार आहेत किंवा कसे बाहेर पडणार आहेत, डोंट नो, बट दिस वॉज रिअली शॉकिंग. This is again Jatin Maharaj with her priest community.
सो या हे हे होते जतीन महाराज. नंतर मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट वन, जे तुम्ही राईटला बघताय ती आहे देवी. शी इज वन ऑफ माय फेवरेट, अ डिवाइन ब्युटिफुल व्हेरी लाईव्हली सोल. तिला नेहमी मी ऑफिसला जाताना पाहायची ट्रेनमध्ये. माझा ऑफिसला जायचा टाइम आणि तिला ती ट्रेनमध्ये मागायला यायचा टाइम हा नेहमी एकच असायचा. very simple, without makeup, without simple dressing also she used to look beautiful. Her style of begging in the train like a comedy performance, simply outstanding. ए स्लीपिंग ब्युटी, ए लाल दुपट्टे वाली, अगे सोनपरी, आजी, ताई, बाई, दीदी, अशा वेगवेगळ्या नौटंकी करून काही सेकंदातच पूर्ण डब्याला, जी काही डब्यातील धावपळीचं ताणतणावाचं वातावरण असायचं ते मनोरंजक करायची. वेन पीपल यूज टू सी हर, दे यूज टू फॉरगॉट देअर प्रॉब्लेम्स. तिच्या आयुष्यात कितीही प्रॉब्लेम्स असले तरी ती मात्र सगळ्यांना हसवायची. ती नेहमीच्या ट्रेनला चढली नाही की लेडीज यूज टू स्टार्ट आस्किंग अबाउट हर की देवी बरी आहे ना, किंवा काय, म्हणजे एव्हरीथिंग इज गुड अबाउट हर, राईट. सो या सगळ्या गोष्टी जेव्हा बघता, म्हणजे शी नेव्हर यूज टू बॅग इन द ट्रेन, शी यूज टू परफॉर्म. आणि वेन आय फर्स्ट मेट हर, ह्युमॅनिटी, काइंडनेस रिफ्लेक्टेड फ्रॉम हर आईज. आय नेव्हर फेल्ट ऑड ऑर फिअरफुल टू टॉक टू हर. ती सुद्धा माझ्याशी खूप छान प्रकारे बोलली. मात्र अख्खा डब्बा जो ट्रेनमध्ये मी नेहमी प्रवास करायची, त्यामुळे खूप सारे जण ओळखीचे असायचे आजूबाजूला. आणि अगदी म्हणजे गालगुच्छ घेईपर्यंत ते मिठी मारेपर्यंत आमचं नातं एवढं स्ट्रॉंग तयार झालेलं होतं, एका मैत्रिणीसारखं. त्यामुळे अख्खा डब्बा आमच्याकडे नेहमी एका दुसऱ्या नजरेने बघायचा. स्पेशली माझ्याकडे, देवीकडे नाही पण माझ्याकडे बघायचा की हु इज दिस पर्सन आणि वाय शी इज स्पीकिंग टू दिस लेडी. हिला एवढं महत्व का दिलं जातंय. आणि I used to not like, all these things used to not bother me. पण या सगळ्या गोष्टी नेहमी समोर आल्यात. आम्ही तिच्या गुरु, जी राईटला आहे, सॉरी लेफ्टला आहे, ती आहे तिची गुरु कमली. तिच्या सोबत विक्रोळी स्टेशनवरून तिच्या राहत्या घरी भेटायला गेलो भांडुपला. दिस इज विक्रोली स्टेशन when we met her first with her guru. Again, she also born as a boy in Gujarati family in Masjid Bandar. Have three brothers, and two sisters. She was the sixth child. मुलगा झाला म्हणून सगळे खुश होते, पण स्लोली थिंग्स चेंज्ड. जशी ती मोठी होऊ लागली, तिचं वागणं घरच्यांनी, समाजाने ऍक्सेप्ट केलं नाही. देवी म्हणते, दो आय वॉज बॉर्न ॲज अ बॉय बट माय इनर सोल फिलिंग्स वर लाईक गर्ल्स. मी माझ्या बहिणीचा दुपट्टा, लिपस्टिक लावून फिरायचे. या सगळ्याचा फॅमिलीला खूप खूप राग व्हायचा. त्यांनी माझी शाळा बंद केली, माझं बाहेर येणं जाणं बंद केलं. समाजाने खूप साऱ्या गोष्टी तिच्यावरती रिस्ट्रिक्ट केल्या, कारण तिच्यामुळे तिच्या फॅमिलीला, तिच्या बहीण भावांना, म्हणजे भावंडांना सहन कराव्या लागत होत्या. आणि दॅट यूज टू मेक हर फ्रस्ट्रेट ऑल्सो अबाउट हर लाईफ. her own family started behaving very differently with her. They were not accepting the whole appearance of her, की ती मुलगा असून सुद्धा मुलीसारखी वागतेय. One day she decided to leave the house. जेव्हा ती फक्त 14 वर्षाची होती. तिचा कझिन भाऊ होता, त्याने तिला या सगळ्या गोष्टीबद्दल सांगितलं की ओके, हिजडा कम्युनिटी अशी असते आणि आय थिंक यू बिलॉंग
फ्रॉम दॅट कम्युनिटी, सो तुला तिथे जास्त मोकळं वाटेल अँड यू शुड गो देअर अँड मीट देम. कारण की तुला घरातून या सगळ्यासाठी सपोर्ट मिळेल किंवा फॅमिली कधी ओपन अप होईल, यू डोंट नो. सीइंग ऑल दीज सिनारिओज शी डिसाइडेड टू लिव्ह द हाऊस. तिथून ती सायन कोळीवाडा ती ज्या वस्त्या आहेत तिथे जाऊन पोचली आणि तिथून ती तिच्या गुरुला भेटली, जी कमली आहे. ती आता 27 वर्षांची आहे. तिला अजूनही समजत नाही हा समाज एवढा जेंडर बायस का आहे. इट्स नॉट इझी टू लीव युअर फॅमिली ॲट दॅट एज, बट वन हॅज टू टेक करेजियस डिसिजन फॉर इट्स ओन सर्वायवल. She has gone through lot of difficulties and struggle. Sometimes I don't understand why society behave like this with them. Uh, they are also humans. They also have heart and mind like us. We should treat them with respect. I have seen people behaving with them very badly. They abuse them mentally and physically. uh, they just don't denies their existence, they denies their feelings too. I asked की एवढं सगळं तुमच्या बरोबर असून घडून सुद्धा किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर, समाज तुमच्या बरोबर अशा सगळ्या गोष्टी वागून सुद्धा तू तू कसं काय सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न करतेस, सगळ्यांशी चांगला वागण्याचा प्रयत्न करतेस. तेव्हा ती मला म्हणाली की त्यांना कसंही वागू देत, आय विल be always kind to them. I don't get angry with them or their behavior. I feel pity for them. खूप कीव येते समाजाची जेव्हा ते आमच्याशी असं वागतात, कारण की शी हॅज सीन बोथ द साईड. हा समाज सुद्धा बघितलाय, तो समाज सुद्धा बघितलाय, त्यामुळे तिला या सगळ्याची कीव येते. नाव इन आर कन्व्हर्सेशन शी यूज टू स्पीक इन इंग्लिश इन बिटवीन. आणि आय वॉज सरप्राईज की कारण की तिने आधीच सांगितलं होतं की ती चौथीपर्यंत पास आहे. तेव्हा तिला मी हे विचारल्यावरती ती मला म्हणाली की ट्रेनमधल्या बायकांनी मला इंग्लिश शिकवलं. तिला शिकायचं होतं पण समाजाने तिला शिकू दिलं नाही. दोन वर्षापूर्वी शी टूक ॲडमिशन इन सम पार्ट टाइम इन्स्टिट्यूट, पण तिथे सुद्धा लोकांनी, इतर स्टुडंट्सनी तिला चिडवून जिणं हैराण केलं. दे यूज टू टॉर्चर हर, दे यूज टू मेक फन ऑफ हर. आणि त्याच्यामुळे तिला तिथे सुद्धा म्हणजे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. शी कुडंट एबल टू कंटिन्यू द सेम. 2 ड्रीम्स आहेत त्याच्या आयुष्यामध्ये. एक आहे की शी वॉन्ट टू बिकम अ IPS ऑफिसर आणि सेकंड आहे शी वॉन्ट टू बिकम अ ॲक्टर. I spoke to one of my friend also regarding this. She makes reality shows आणि तिला हिच्याबद्दल मी असंच बोलता बोलता म्हटलं की शी कुड डू अ व्हेरी बिग ॲक्टिंग अँड शी इज रिअली लाईक शी कुड बी अ अँकर ऑफ युअर शो इफ यू कुड लाईक थिंक ऑफ दिस. सो तिने मला रियालिटीज सांगितल्या तिकडच्या सुद्धा की या सगळ्याचा TRP वरती खूप परिणाम होतो आणि लोक लगेच चॅनल चेंज करतात जेव्हा ट्रान्सजेंडर्स कम्युनिटीज किंवा या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड जेव्हा समोर म्हणजे समोर लोक येतात. आणि त्यामुळे आम्ही हे शो मध्ये होस्ट नाही करू शकत, विच वॉज अगेन शॉकिंग फॉर मी की ओके ह्या सगळ्या रियालिटी सुद्धा आहेत. आपल्यासाठी खूप साऱ्या गोष्टी सिम्पल वाटतात, पण दीज आर द रियालिटीज विच आर देअर इन फ्रंट ऑफ अस. So yes, she is Devi. These are some of the images of hers. This is Kamli's house in Bhandup. बरं, देवी तिच्या बरोबर राहत नाही भांडूपला. शी स्टेज इन ठाणे. शी हॅज हर ओन हाऊस. छोटंसं घर आहे तिचं ठाण्याला. इथे कमली राहते. These were some images which they were showing us from their past. Now meet Kamli. She is Devi's guru. She is suffering from HIV from last 10 years.
सध्याला ती भांडूपमध्ये राहते, एका अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला. खूप पडीक अशी अशी बिल्डिंग आहे ही. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. अ, अगदी म्हणजे मी तर म्हणेल उपऱ्यासारखी राहते, कारण की शी ही म्हणजे ही जागा आय थिंक तिथे झोपडपट्टी होती. तिथून त्यांना बिल्डर हे काम सुरू केलं आणि त्याच्यानंतर काहीतरी प्रॉब्लेम्समुळे ही बिल्डिंग अशीच अर्धवट सोडलेली आहे आणि अशाच अवस्थेमध्ये ती सध्याला तिथे राहत आहे. आजूबाजूचा परिसर अस्वच्छ आणि भीतीदायक होता. एव्हरीथिंग वॉज दिस वॉज हर इनसाइड. घराच्या आतमध्ये एव्हरीथिंग लुक्ड व्हेरी डायसी. म्हणजे कधीही काहीही पडू शकतं. सीलिंग लिकेज होतं. पत्र्याने सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या होत्या. सो इट वॉज म्हणजे द वे आय सॉ द एंटायर. आणि ती इथून ही निघून पण जाऊ शकत नाही. कारण जर ती इथून निघून गेली तर बिल्डर ती जागा कॅचअप करेल आणि तिला हे घर सोडावं लागेल, जे तिचं स्वतःचं आहे. त्यामुळे इट वॉज डिफिकल्ट फॉर हर टू लिव्ह द हाऊस. आय डोंट अंडरस्टँड. आय डोंट इवन बिलीव्ह की आत्ताच्या या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये त्यांची परिस्थिती किंवा हालत कशी असेल, किंवा काय काय गोष्टींमधून ते जात असतील. सो येस. Moving to the next one. माधुरी सरोदे शर्मा. तुम्ही हिला खूप वेळा पाहिलं असेल टीव्ही वरती किंवा शोज मध्ये. इवन लावणी नृत्य सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये तिला तुम्ही पाहिलं असाल. अ डान्सर, अ वाईफ अँड नाव अ अस्पायरिंग मदर. आता हिला पाहिल्यावर कुणीच म्हणणार नाही की ही हिजडा आहे म्हणून. आणि यावरच भाळून जय शर्मा, जय शर्मा हा तिचा हजबंड आहे आता. त्याने FB वरून माधुरीला लग्नाची मागणी घातली. तिने त्याला विचारलं की होप यू आर अवेअर ऑफ अबाउट मी. सो ही रिप्लाइड सेइंग येस, I am aware about your sexuality from your FB page. आणि ती थोडी गोंधळून गेली होती, कारण की असं समोरून कोणीतरी लग्नासाठी मागणी घालणं, कारण की अशी तिने बरेच पाहिले होते आणि त्यामुळे ती थोडी घाबरलेली. शी वॉज नॉट म्हणजे तिला माहिती नव्हतं की शी इज म्हणजे तिने होकार द्यावा की नकार द्यावा. पण तिने 1-2 महिने त्याच्यासाठी घालवून दिले आणि त्याच्यानंतर फायनली माधुरीने लग्नाला होकार दिला. Marriages take place in Hijra community, but this was the first open marriage in India. She was also born as a, if you see her look, she is very graceful. She does not look like a hijra at all. खूप ग्रेसफुली ती स्वतःला कॅरी करते आणि शी इज व्हेरी जेंटल फ्रॉम हर हार्ट. खूप 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 क्यूट आहे ती. Born as a Prakash, youngest son in the family of Sarode, she used to like to wear dupattas of her sister. She loved Kathak and started learning Kathak from the age of 3. She did many performances and won prizes. She also did lot of Lavani performances too. But their family used to not like their son winning prizes while dancing as a girl. खूप विरोध होता घरातून की मुलीच्या वेशामध्ये तुला डान्स का करायचा असतो किंवा मुलींसारखं का वागायचं असतं. आणि या सगळ्यामध्ये तिला नेहमी या सगळ्या द्वंद्व अवस्थेमधून नेहमी जायला लागायचं. घरी राहणं ॲज अ इन मेल बॉडी
तिला दिवसेंदिवस कठीण होत होत होतं. तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. नंतर ती अशोकराव कवी जे टीजी ऍक्टिव्हिस्ट आहेत, ही इंट्रोड्यूस्ड हर टू द वर्ल्ड ऑफ ट्रान्सजेंडर. She is a big fan of Madhuri Dixit, and none of her performances ends without Madhuri's song. बिकॉज ऑफ हर, म्हणजे तिला माधुरी आवडायची, त्यामुळे ती प्रकाश ची टीजीची माधुरी झाली. तिचं नाव त्यामुळे माधुरी असं असं पडलं. शी वर्क्स फॉर टीजी एम्पॉवरमेंट थ्रू लॉट ऑफ NGOs, हमसफर ट्रस्ट, PSI India. It's been 3 years now after their marriage, but still she has not got marriage certificate as it's not legal. Transgender marriage is not legal in India still. तसेच तिला बाळ सुद्धा दत्तक घ्यायचंय, पण ते सुद्धा तिच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट नसल्यामुळे तिला तिला ते ती घेऊ शकत नाही. जर तुम्ही तिला पाहिलं असाल, ती नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या समोर येते. टीव्ही शो सुद्धा करते, मूवीज मध्ये आहे ती. सॅम टीव्हीचा दे टाळी हा कार्यक्रम आहे, तो सुद्धा ती होस्ट करते. शी इज द फर्स्ट TG LIC एजंट इन इंडिया. असा हा खूप चांगला वाईट अनुभव घेत घेत तिने तिचं स्वतःचं लाईफ चेंज करत आली आहे, आणि तिचा हा स्ट्रगल चालू आहे समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी. शी समटाइम्स से की वी ॲज अ ट्रान्सजेंडर ऑल्सो शुड कम आउट ऑफ आर कुकून. आपण म्हणजे आम्ही नेहमीच असं म्हणतो की समाज हे करू देत नाही किंवा समाज ते करू देत नाही, पण जेव्हा आपण या सगळ्यासाठी रेडी असू तेव्हा आपण काहीही करू शकतो. आपल्यातली जिद्द तशीच ठेवली पाहिजे, तरच आपण काही करू शकतो. सो येस, सो शी इज डुईंग लॉट ऑफ थिंग्स. करते ती, आणि शी इज गोइंग टू गेट टू हर, लाईक जे काय ती करते ती पुढपर्यंत पोहोचणार आहे नक्की. दॅट्स हर. आय हॅव नॉट शॉट दिस. तिच्या FB पेजवरून जस्ट तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी म्हणून मी हा फोटो घेतलाय. शी इज व्हेरी ग्रेसफुल. That's me and Vikrant with her husband and Madhuri. Okay, moving to the next one. करीना शेख. दिसायला धिपाड, सुंदर अशी पर्सनॅलिटी जी कोणालाही अट्रॅक्ट करेल अगेन. ती सध्याला राहते ठाण्याला, पण ती मूळची अकोल्याची आहे. 14 वर्षाची असताना तिला घर सोडावं लागलं. घर सोडून मुंबईत स्वतःचं अस्तित्व शोधत ती आली. तिचं नाव आहे ज्ञानेश्वर, पहिलं नाव. घरातून एक्सेप्ट न केल्याने तिला घर सोडावं लागलं. आईच्या पाकिटातले काही पैसे चोरून तिने थेट मुंबई गाठली. CST ला 2 दिवस होती, आणि तिला काहीच समजेना, कावरी बावरी होती की काय, कोणाला जाऊन मी भेटणार आहे किंवा काय काय होणार आहे माझ्या बरोबर. वन अननोन ट्रान्सजेंडर रिकॉग्नाइज्ड her behavior and went to speak to her. She said, don't get scared of me, I am like you. तिला समजेना हा असा का म्हणतोय, पण दुसरा काहीच पर्याय नसल्याने तिने तिच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला, आणि तिथून तिच्या हिजडा ह्या अस्तित्वाला सुरुवात झाली. ॲट बिगिनिंग करीना यूज टू बेग. रस्त्यावरती, सिग्नलवरती, ट्रेनमध्ये, बधाईमध्ये पोटा पाण्यासाठी पैसे मागायची. शिक्षण नसल्यामुळे जॉबचा संबंध नव्हता. ॲट एज ऑफ 22 ती एका मुलाच्या प्रेमात पडली. त्याने तिला गाडी शिकण्यासाठी प्रवृत्त केले.
तिने असं भीक मागणं त्याला आवडत नसे, त्यामुळे अ, त्याने तिला हा मार्ग सुचवला. हा अ, या संधीचा फायदा या संधीचा चांगला फायदा करीनाने तिचे आयुष्य सुधारवण्यासाठी केला. शी completed all the legal procedures and procedures through Humsafar Trust. She got job in TCS. It's been 15 years now. She's driving. Uh, so she is a driver in TCS Mumbai, as a taxi driver for their company for drop and pickup. It was a great opportunity which TCS and their transport agency has given to transgenders. त्या एम्प्लॉईज कडून सुद्धा चांगल्या कमेंट्स मिळतात. दे फील सेफ वेन दे आर विथ हर, whether it's day or night, male or female. They always feel safe with her. Employees demand for her car. So that's been a very good journey for her. तिला स्वतःला सुद्धा वाटलं नव्हतं की जर आपण एक हात पुढे केला तर समाज सुद्धा आपल्याबरोबर चांगला वागायचा प्रयत्न करेल. अँड दॅट वॉज रिअली अ गुड जर्नी फॉर हर. Overall, she has broken all the boundaries of the society and set an inspirational milestone among हिजडा कम्युनिटी टू. फक्त हिजडा कम्युनिटीसाठीच नाही तर इतर आपल्या समाजासाठी सुद्धा तिने एक वेगळा माइलस्टोन निर्माण केलाय. सध्याला ती तिच्या फॅमिली सोबत ठाण्याला राहते. मोठ्या भावाच्या डेथ नंतर त्याच्या दोन्ही मुलींसकट घराची रिस्पॉन्सिबिलिटी तिने घेतलेली आहे. त्यांचं शिक्षण तसेच लग्न या सर्व रिस्पॉन्सिबिलिटीज तिने हसत हसत पार केल्यात. तिच्या भाच्या सुद्धा अजूनही तिला ज्ञानेश्वर काका म्हणून बोलवतात आणि शी फील्स हॅपी विथ दिस बॉन्डिंग. तिला आवडतं, म्हणजे त्यांनी अजूनही तिला काका म्हणूनच बोलवावं, जी तिची ओरिजिनल आयडेंटिटी आहे. शी डोंट फील सॅड अबाउट दॅट, बट दे हॅव एक्सेप्टेड हर द वे शी इज. आम्ही जेव्हा दुपारी त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा दे आर व्हेरी काइंड. म्हणजे आतापर्यंत जेवढ्या जणांकडे गेलो आहोत त्यांनी जेवल्याशिवाय आम्हाला घरातून पाठवलं नाही. दिस वॉज वन ऑफ द फोटो विच आय वुड लाईक टू शेअर विथ यू, की छान मटण आणि चिकन वगैरे काय काय प्रकार त्यांच्याकडे नेहमी खायला मिळतात आम्हाला आम्ही गेल्यावरती. सो इट वॉज नाईस एक्सपिरियन्स. Okay, moving to the next one, विकी शिंदे. भारदस्त पर्सनॅलिटी, आपल्या मुंबईचीच आहे, वरळीमध्ये राहते, वरळी BDD चाळ. शी इज करंटली वर्किंग ॲट हमसफर, सॉरी, शी इज करंटली वर्किंग ॲट ह्युमन्स राईट लॉ नेटवर्क ॲज अ रिसेप्शनिस्ट. Recently, she started her Shiv Shakti Foundation, which works for TG health, education, documentation, legal advice, etc. This is her current building where she stays. BDD चाळ जी सगळ्यांनाच माहिती आहे वरळीमधल्या. या वातावरणामध्ये तिची स्वतःची आयडेंटिटी जी ती आहे ती घेऊन चालणं किंवा तिच्या फॅमिलीसाठी सुद्धा ही गोष्ट खूप खूप एक वेगळं पुश होतं आणि तिने हे करून दाखवलंय. ती सुद्धा जोगतीण समाजामधून येते. ट्रान्सजेंडर जोगतीण आहे, यल्लम्मा देवीची आराधना करते. वेन शी गोज टू वर्क, she wears sari. This is how she looks in sari. Overall gesture of her is really graceful. Her office colleagues used to give her greets. तिला नेहमीच या तिच्या लुक बद्दल, म्हणजे शी इज सो अट्रॅक्टिव्ह की रस्त्यावरती चालताना तुम्ही तिला कधी मिस करू शकत नाही.
सो शी इज व्हेरी ग्रेसफुल. पण जेव्हा ती ह्या अटायरमध्ये जाते ऑफिसला, तेव्हा तिला रस्त्यावरती फार वाईट प्रसंग किंवा फार वाईट हे मिळतात, अनुभव येतात. रस्त्यावरील ट्रेनमधील ज्या कॉमन पब्लिक आहे तिची छेड काढतात. त्यांना नेहमी असं वाटतं की शी इज अ सेक्स वर्कर. दिस इज द रियल, लाईक दिस इज रियल सोसायटी. दे ऑलवेज सी द ट्रान्सजेंडर ॲज ओनली सेक्स वर्कर ऑर बेगर. कारण नेहमी ती जेव्हा ट्रेनमधून सुद्धा प्रवास करते तेव्हा खूप वेळा लोकांनी तिला नकळत, म्हणजे ती फक्त उभी आहे तरी सुद्धा तिला लोकांनी पैसे काढून दिले आहेत. विच इज सो सॅड. म्हणजे आपण कधी यांना समजून घेणार आहोत किंवा कधी आपण या सगळ्या गोष्टींना बाहेर पडणार आहोत. हर क्लोज फ्रेंड अँड फॅमिली सपोर्ट हर, एनकरेज हर टू लिव्ह हर लाईफ ब्युटिफुली. हर फॅमिली एक्सेप्टेड हर द वे शी इज. फक्त तिला धाक होता तो तिच्या वडिलांचा. दिस इज हर हाऊस. बीडीडी चॉलमध्ये ती तिच्या आई वडिलांबरोबर राहते. तिची बहीण आहे तिच्याबरोबर. छोटंसं घर आहे, पण दे आर व्हेरी हॅपी, स्टेईंग व्हेरी हॅपीली. सुरुच्या काळाला खूप जास्त तिला स्ट्रगल करावा लागला. तिची आयडेंटिटी समोर येत होती तेव्हा. बट स्लोली म्हणजे फॅमिली आणि फ्रेंड्स तिला एक्सेप्ट करायला लागले. फक्त तिला धाक होता तर तिच्या वडिलांचा. ॲज ही वॉज इन इंडियन आर्मी, त्यामुळे सुट्टीला जेव्हा ते घरी यायचे तेव्हा विकीमधले बदल त्यांच्या हळूहळू लक्षात येऊ लागले. पण फॅमिलीमधले बाकीचे सगळेजण शांत असायचे. या सगळ्यात तिच्या आजीचा खूप मोठा सपोर्ट तिला मिळालाय. शी स्टील लिव्स विथ हर फॅमिली and support her old mom, dad and sister. Family म्हणजे आय वुड से की युअर फॅमिली शुड सपोर्ट फर्स्ट. त्याच्यानंतर तुम्हाला समाज आणि बाकीचे सगळे एक्सेप्ट करतील. जर तुमची फॅमिली जर तुम्हाला सपोर्ट करत नसेल तर तुमचं जगणं नेहमीच कठीण होणार आणि होत आलंय. त्यामुळे आय वुड से की आपण म्हणजे फॅमिली म्हणून यांना सपोर्ट करणं जास्त गरजेचं आहे. जरी आपल्या घरी कोणी आपल्याला असं जाणवत असेल की ओके हर बिहेवियर इज डिफरंट किंवा ज्या पद्धतीने तो बिहेव करतोय ते काहीतरी वेगळं आहे, तर आपण ॲज अ फॅमिली वी शुड सपोर्ट देम. तरच काहीतरी घडू शकतं, काहीतरी वेगळ्या गोष्टी घडू शकतात. नाहीतर त्याच समाजामधल्या त्याच रूढी परंपरा अजूनही चालत राहणार आहेत. नाव पीपल स्टार्टेड रिकॉग्नायझिंग हर आणि प्राऊडली दे ऑलवेज सपोर्ट हर वॉट एव्हर शी डज. These are some of the pics which currently हे जे करोना सिच्युएशन आहे याच्यामध्ये, लॉकडाऊन सिच्युएशन मध्ये शिवशक्ती फाउंडेशन थ्रू विकीने नॉट जस्ट ट्रान्सजेंडर कम्युनिटी बट ऑल मार्जिनाइज्ड कम्युनिटीज ज्या आहेत त्यांच्या संस्थेतर्फे तिने मुंबई मधील तसेच ठाणे, पनवेल, नवी मुंबई इत्यादी ठिकाणी अन्नधान्य पुरवण्याचं काम केलं. मुख्य म्हणजे ती ज्या विभागात राहते तो विभाग रेड अलर्ट झोन म्हणून घोषित केला होता. तरीही अशा परिस्थितीत कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तिने मदतीचा हात पुढे केला. अँड दिस इज रिअली अ इन्स्पिरेशन. वी शुड टेक दिस ॲज अ इन्स्पिरेशन की आपण एका अर्थी असं म्हणतोय की समाजाला मदत, पण ट्रान्सजेंडर कम्युनिटीमधूनच तिने समोर येऊन सगळ्यांना मदत केली आहे. फक्त ट्रान्सजेंडर कम्युनिटीलाच नाही तर इतर सगळ्यांना जे मागासवर्गीय आहेत, ज्यांना सध्याला रोजच्या एका वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे, त्यांना सुद्धा मदत केलेली आहे. सो विच वॉज आउटस्टँडिंग. दिस इज द इमेज विच she also came to our protest in Azad Maidan. This is one of that pic.
सेक्युलर मुवमेंटचा जो आपला प्रोटेस्ट होता सीए आणि एनआरसी साठी, तिकडे सुद्धा ती आली होती. आय वुड लाईक से याच्यामध्ये इवन लाईक मुंबई म्हणजे आत्ताची जी करोनाची परिस्थिती आहे, त्या मुंबईसारख्या शहरात सुमारे लाखोंच्या संख्येने तृतीयपंथी राहतात. त्यांच्यापर्यंत सरकारी मदत अजून पोहोचू शकलेली नाहीये. सरकारने करोनाच्या लढ्यात जे बजेट जाहीर केलं त्यामध्ये तृतीयपंथांचा उल्लेखही नव्हता. मग हे या समाजाचे भाग आहेत की नाही असा माझ्यासमोर नेहमी प्रश्न निर्माण होतो. ते ज्या वस्त्यांमध्ये राहतात तिथे सोशल फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं खूप कठीण आहे. करोनाची भीती तर आहेच, तसेच घरात अन्नधान्यांची टंचाई आहे. काही HIV बाधित असल्याने औषधांची सुद्धा त्यांना गरज पडते. या परिस्थितीत हातावर मोजण्या इतक्या काही NGOज आहेत त्या त्यांना मदत करतात, तरी सुद्धा ही मदत तोकडी पडते सध्याला. सरकार शिधापत्रिकेवर धान्य देणार, पण अनेकांकडे शिधापत्रकही नाही. तसेच कोणतेही सरकारी कागद सुद्धा नाही, त्यामुळे रेशनचे धान्य त्यांना मिळू शकत नाही. यात त्यांनी कसे जगायचे हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. एवढ्या मोठ्या वर्गाकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या उपजीविकेचे कोणतेच साधन या काळात उपलब्ध नसल्याने प्रचंड मानसिक तणावातून ते सध्या जात आहेत. मानसिक स्वास्थ्य त्यांचं ढासळत आहे, कारण त्यांची उपजीविका बघितली तर फक्त रोजच्या टाळीवरती त्यांचा हात, त्यांच्या रोजच्या टाळीवरती त्यांचं पोट होतं. सेक्सवर त्यांना 2 पैसे मिळायचे, पण या सगळ्या गोष्टी आता सध्याला बंद झाल्यात. त्यामुळे इट इज व्हेरी डिफिकल्ट की ज्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी सहन करतात किंवा ज्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यावरती होत आहेत, विच इज व्हेरी डिफिकल्ट. सो आय एम एंडिंग हिअर. दिस वॉज द सो जाता जाता एकच माझी विनंती असेल सर्वांना, की कुणाला जर मदत त्यांना करायची असेल तर प्लीज करा. स्वतः पुढे या आणि त्यांना मदत करण्याचा नक्की प्रयत्न करा. हे सुद्धा आपल्या समाजाचे भाग आहेत. आपल्या समाजाचा समतोल आपण ढासळू देऊ शकत नाही. परिस्थितीने हतबल असले तरी लढण्याची जिद्द त्यांच्यामध्ये आहे. समाज म्हणून आपण त्यांना समजून घ्यायला हवं, त्यांच्याशी संवाद साधायला हवा. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करायला हवा. प्लीज डोंट इग्नोर देम. मेक देम फील कम्फर्टेबल. तुम्हाला जेव्हा कधी तुमच्या समोर अशा व्यक्ती येतील तेव्हा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. फक्त तुम्ही त्यांच्याकडे बघून जरी हसलात तरी सुद्धा त्यांना खूप काही देऊन जाल. लेट्स नॉट इग्नोर देम. दे आर व्हेरी लव्हिंग सोल्स. खूप प्रामाणिक आहेत. प्रामाणिकपणे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतायत. ज्याप्रमाणे माझा हा प्रोजेक्ट चालू आहे, दिस वर जस्ट 5 ऑफ देम विच आय शोड यू टाइमच्या लिमिट प्रमाणे. पण ही फॅमिली आमची वाढत चालली आहे आणि दे हॅव बिकम अ पार्ट ऑफ आवर लाईफ. बरेचदा ते आम्हाला फोन करतात किंवा आम्ही त्यांना फोन करतो. आता सुद्धा लॉकडाऊनचा जेव्हा घोषित केलं तेव्हा आम्ही त्यांना पहिलं डोक्यात माझ्या त्यांच्याबद्दल आलं की हाऊ दे विल बी, की त्यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचतायत नाही पोहोचत आहेत, कसे आहेत ते, आणि आम्हाला जसं होत आहे तसं आम्ही त्यांना मदत करतोय. हा प्रवास असाच सुरू राहील. आय होप माझे जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे दॅट विल मेक अ जेंडर बायस, जेंडर सेन्सिटाइज्ड सोसायटी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मी आभार मानते. तुम्ही सगळे हा माझा टॉक ला पूर्ण वेळ ऐकलात. कुणाला काही प्रश्न असतील तर आय वुड डेफिनेटली लाईक टू, म्हणजे याच्यामध्ये खूप आता आहेत खूप सारे प्रश्न, पण इफ यू कॅन पुट देम अगेन, कारण आता खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता मला
खाली मी तृतीय बंध्यांचा नेहमी आदर करते. थँक्यू सो मच. काही क्वेश्चन्स असतील तर विचारा, मला आवडेल त्यांच्याबद्दल बोलायला. उत्तम घोष म्हणतात की व्हेरी गुड टॉक, लॉट ऑफ वर्क हॅज गॉन इन टू डिपिक्टिंग द स्टोरीज. थँक्यू सो मच सर. पूनम सरदे, नाईस, आय वुड लाईक टू हेल्प देम टू इम्प्रूव्ह देअर हेल्थ. येस डेफिनेटली. मी त्यांचा अकाउंट डिटेल्स आहेत. मला आवडेल जर तुम्हाला त्यांना मदत करायची असेल तर तुम्ही 1 to 1 नक्की मदत करा. त्यांचा डिरेक्ट मी अकाउंट नंबर देणार आहे. संजीव सोनपिंपरे सर, थँक्यू सर. तेजस्विनी सोनावणे, थँक्यू. आनंदसाई, मदत त्यांना कशी करता येईल? येस डेफिनेटली मी तुम्हाला याच्यामध्ये याच्यामध्ये टाकणार आहे त्यांचे अकाउंट डिटेल्स. सो भरत नाईक, मानसिक समस्या का आहेत? मानसिक समस्या म्हणजे त्यांची सर्वात मोठी मानसिक समस्या हीच आहे की समाज ज्याप्रमाणे त्यांना वागवतो. कारण जेव्हा तुमचं अस्तित्वच तुमच्याकडून हिरावलं जातं तेव्हा सर्वात पहिल्यांदा घाव हा तुमच्या अस्तित्वावर होतो. ज्या पद्धतीने लोक त्यांच्याशी वागतात इज व्हेरी बॅड. आणि त्यामुळे पूर्णपणे ते खचले जातात. त्याच्यानंतर त्यांचा बाकीचा प्रवास सुरू होतो ॲज अ ह्युमन. त्यामुळे सर्वात मोठा घात तर त्यांच्या मानसिकतेवरती होत आहे. CSR फंड शुड बी डिमांडेड फ्रॉम द गव्हर्नमेंट. येस, त्यांच्या कम्युनिटीमधून या सगळ्या गोष्टीवरती आता काम चालू आहे. आय होप आपले मुख्यमंत्री याच्याशी रिलेटेड लवकरात लवकर पावलं उचलतील. ॲटलिस्ट महाराष्ट्रामध्ये तरी जे लाखोंच्या संख्येने ट्रान्सजेंडर्स आहेत त्यांना मदत मिळेल आणि होप या सगळ्यामधून ते बाहेर पडतील. आपण सरकारकडे मागणी का नाही करत? येस, चालू आहे त्यांच्याशी बोलणं. म्हणजे मी स्वतः डिरेक्टली नाही बोलत आहे, पण ज्या त्यांच्या ट्रान्सजेंडर कम्युनिटीमध्ये ज्या उच्च पदावरती आहेत त्या सगळ्या या गोष्टीशी रिलेटेड काम करतायत. सो आय एम ऑलवेज देअर विथ देम. त्यांना कधी मदत लागली माझी, काही लेटर्स लिहायचे असतात किंवा काही वेगवेगळ्या गोष्टी त्यांना समजून घ्यायच्या असतात तेव्हा ते मला फोन करतात. त्यामुळे ती सुद्धा मदत एका प्रकारे करण्याचा मी प्रयत्न करते. सो प्लीज फ्लॅश अकाउंट. येस, आय विल फ्लॅश अकाउंट इन व्हेरी सून. मी याच लिंकवरती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्यांचा अकाउंट डिटेल्स पाठवेल सो दॅट यू गाईज कॅन हेल्प देम. व्हेरी नाईस यू एक्सप्लेन. थँक्यू गणेश सर. Ganesh sir is a faculty from our Sophia College, so thank you so much. Yesterday, even my Meenal ma'am, one of like my principal, she messaged, like I sent her that talkचा जे आपला web link आहे ती मी त्यांना पाठवली and she was very surprised and she messaged me back saying I'm so happy that diploma project which you worked on, that is still on your mind आणि त्याच्यावरती तू काम करतेस. So I messaged her saying back that was not on my mind, that was stuck to my heart. आणि त्यामुळे मला त्यांच्यावर काम करण्याची जिद्द पुन्हा निर्माण झाली. सो येस, पण त्यांच्या करेजियस बूस्टमुळे मी हे करू शकले आणि आतापर्यंत करते. Rumi Samadhan is saying, can you document their stories as biographies, perhaps for a book format? Yes, definitely. माझं काम सध्याला चालू आहे त्याच्यावरती. सो येस, आहे, प्रयत्न आहे आणि चालू आहे. आय एम गोइंग टू डू दॅट.
येस, संविधानाची भक्कम साथ आहे, त्यामुळेच अजूनपर्यंत तरी ते त्यांचा लढा अ, करू देऊ शकतायत. मला नाही वाटत संविधान नसतं तर त्यांना म्हणजे त्यांच्या जगण्याला काही अर्थ असता. सो येस, Uttam Ghosh, why funds? They should be given jobs. Kerala has done it. Jobs should be a right. येस, ही तर सर्वात मोठी मदत होईल, पण आपल्या समाजामध्ये अजूनही त्यांना जॉब्स मिळत नाहीयेत. म्हणजे इवन कारण त्यांना शिक्षण नाहीये. पहिलं तर त्यांना शिक्षण मिळायला पाहिजे. जॉब्स नंतरची गोष्ट आहे. 10, 12, 13 वर्षाचे असताना त्यांना घर सोडावं लागतं. त्यामुळे त्यांच्याकडे जॉब्स म्हणजे शिक्षण होत नाही, त्यामुळे शिक्षणामुळे ते जॉब्स पासून वंचित आहेत. त्यामुळे पहिलं शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षण संस्था निर्माण व्हायला पाहिजेत आणि त्याच्यामधून त्यांना जॉब्सच्या संधी उपलब्ध व्हायला हव्यात. तर ते सर्वात मोठं काम असेल शिक्षण, कारण की आता सध्याला म्हणजे 10वी-12वीच्या बेसवरती तुम्हाला हाऊसकीपिंग आणि या सगळ्या ठिकाणी जॉब मिळतो. सो हाऊसकीपिंगच्या जॉबसाठी सुद्धा तुम्हाला 10वी-12वी इज इम्पॉर्टंट आणि त्यांचं शिक्षण झालेलं असतं ते 5वी, 6वी, 7वी, त्याच्या पुढे ते शिकत नाहीत. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट आणि इवन त्यांच्या कम्युनिटीमधून सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या त्यांना याच्यावरती बंधनं आहेत. सो दे आर फायटिंग विथ दॅट ऑल्सो. Thank you, Sriranga sir. I think we should conclude now. 8:17 झालेत. प्रभाकरने मला 1 तासाचा वेळ दिला होता, पण दी स्टोरीज आर एंडलेस आणि खूप स्टोरीज आहेत. खूप काही बोलण्यासारखं आहे या विषयावरती आणि आय एम रिअली ग्लॅड की तुम्ही या सगळ्या आत्तापर्यंत तुम्ही माझं सगळं ऐकून घेतलं आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्हाला या सगळ्याशी रिलेटेड कोणालाही मदत करायची इच्छा असेल तर डेफिनेटली पुढे येऊन मदत करा. कोणाला तुम्हाला म्हणजे कोणाबद्दल तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला नक्की त्यांचा कॉन्टॅक्ट द्या. मला त्यांना भेटायला आवडेल, त्यांच्या स्टोरीज ऐकायला आवडतील आणि माझं हे काम मी असंच सुरू ठेवणार आहे. सो तुमच्या सर्वांची साथ गरजेची आहे. सो थँक्यू सो मच. इट वॉज रिअली नाईस. So I'm saying bye to you all. Thank you. Thank you.